जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतून मी सुधीर बोरगे. काही दिवसांपासून माझ्याकडे काही पत्र फिरत होती, काही व्हिडिओ रेकॉर्डिंग फिरत होत्या आणि काही संघटनांची आणि काही बिना संघटनांच्या नावांचे पत्र माझ्यापर्यंत पोचली गेली. त्यासाठी मला काही चालक बांधव व्हॉट्सअपवरती आणि कॉलवर मला विचारत होते की आपण 3 तारखेनंतर आपण काय करायचं. 3 तारखेला बेमुदत भारत बंदचं हे केलेलं आहे. काही लोकांनी 1 दिवसासाठी भारत बंद हे केलेलं आहे. तर मी सर्वप्रथम आपल्या सर्व सभासदांना आणि सर्व चालकांना सांगू इच्छितो की त्या चालकांनी आणि त्या संघटनांनी तो बंद पुकारला आहे, त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. भले त्या कायद्याच्या भाषेचा त्यांनी अर्थ काढताना थोडासा विपर्यास झालेला आहे, पण त्यांची ऑडिओ क्लिप आणि काही गोष्टी मी ऐकल्या त्या थोड्या चांगल्या होत्या. त्या कायद्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की हिट अँड रन आणि त्याच्या विरोधात आपण चालक बांधव जे लिगल चालक बांधव आहेत ते जायचं खरं म्हणजे कारणच नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला असं सांगतो की जे चालक बांधव पळतात, ज्यावेळेला अपघात होतो त्यावेळेला पळतात, तर ते चालक बांधव का पळत असतील याबद्दल कधी तुम्ही विचार केला? काही धनदांडगे ही लोक ड्रंक अँड ड्राईव्ह करून गाड्या ठोकतात, त्यानंतर ना 2,000, 3,000, 10,000 असे रुपये देऊन हायर करून ड्रायव्हरना पोलीस स्टेशनला पाठवतात. त्यासाठी हा कायदा बनलेला आहे. तर माझ्या मते या कायद्याला माझा विरोध नाही आहे, कारण हे जे आपले चालक आहेत जे जे मेहनत करून गाड्या चालवतात आणि अशा पद्धतीने हे करत नाही, विदाऊट लायसन्स किंवा असं काही मुद्दामून कोणी ठोकत नाही, अशा काही गोष्टी असतात. तर या लोकांना खरं म्हणजे घाबरण्याची गरजच नाही. तर मला असं वाटतं की ज्या संघटनांनी जो संप पुकारलेला आहे त्यांनी थोडासा त्याचा अर्थ चुकीचा हे केलेला आहे. पण त्या संघटनांच्या बोलण्यामध्ये एक वाक्य होतं की चालक पळतो का, कारण आहे ना त्याला ठेचून मारलं जातं. तर आपण चालक संरक्षण कायद्याची मागणी करू शकतो. ह्यासाठी आपण तो संप अगर पुकारला किंवा त्या तहसीलदार कार्यालयात ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला त्या मागणीमध्ये आपल्या चालक बांधवांच्या सेफ्टीसाठी मॉब लिंचिंग आणि या पद्धतीने जर आपण तो कायदा आणला गेला तर खरंच चालक समाजाला एक संजीवनी भेटेल. आणि माझ्या मते असे जे नवनवीन कायदे येतात त्याचा जरा येऊन द्यावं आणि नंतर चर्चा करावी. त्यानंतर असे म्हणजे संप नाही टोकाचे पावलं उचलले तर खरंच बरं होईल. कारण यामध्ये जेवढा कायदा मी वाचला त्या कायद्यामध्ये सरळ हिट अँड रनचं केलेलं आहे. तर जे दारू पिऊन गाड्या चालवून ठोकणार असतील तर माझ्या मते म्हणजे मी तर त्यांना समर्थन करतच नाही, कारण त्यामध्ये समोरच्याचा पण हे जातो, जीव जातो, सोबतच त्याच्यामुळे अजून भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यानंतर विदाऊट लायसन्स जे गाडी चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण समर्थन करत नाही, कारण ज्याला गाडीत चालवता येत नाही आणि तो डायरेक्ट जाऊन कोणाला त्या गाडीत चढवतोय पण त्याचा फायदा नाही. तर माझ्या मते ज्या संघटना संप पुकारतायत त्यांनी त्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाताना त्यामध्ये एक मुद्दा ॲड करावा की जे चालक आहेत त्यांच्या संरक्षणाची मागणी त्यांनी करावी. आणि त्यासाठी एक स्ट्रॉंग असा आहे ना कायदा येणं गरजेचं आहे. कारण आज आपण पाहतो जे रस्त्याने गाड्या चालतात, ट्रक जातात, टेम्पो जातात, आपली रिक्षा जातात, हे टी परमिट वाहनं जातात, सगळ्यात पहिल्यांदा त्याला हात उचलला जातो, कारण त्यांच्यात एकी नाही आहे, खरंच एकी नाही आहे. त्याच्यामुळे अशा काही संघटना ज्यावेळेला पुढे येतात काही करून आणि त्यामध्ये काही थोडं बहुत त्यांना आमच्या विचारांमध्ये जरी मतभेद असतील तरी पण एक दुसऱ्याला समर्थन देऊन आपण पुढे चाललं पाहिजे. फक्त मी ज्या संघटनांनी हा संप पुकारला आहे त्यांना एक छोटीशी मागणी करू इच्छितो की आपण त्या निवेदनामध्ये चालक संरक्षण हा मुद्दा हे करावा, कारण तो बोल्ड मुद्दा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.